सिंह राशी 23 ते 29 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। ज्योतिष शास्त्रानुसार 23 ते 29 मार्च 2026 चा हा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। सिंह राशी, या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की लोक तुमच्याकडे अधिक लक्ष देत आहेत, जणू काही ते तुमच्यावर नजर ठेवून आहेत। ही गोष्ट वाईट नाही, यामुळे कदाचित तुमच्या मनात कामगिरी करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते। तुम्हाला तसे करण्याची गरज नाही। एक काम निवडा आणि ते स्पष्टपणे पूर्ण करा। या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास स्तुतीतून नव्हे तर तुम्ही केलेल्या कामातून येईल। कामाच्या ठिकाणी स्वतःला कमी लेखू नका किंवा अतिशयोक्ती करू नका। काय करायचे आहे ते केव्हापर्यंत करायचे आहे हे स्पष्टपणे सांगा आणि मग ते करा। देखाव्यावर पैसे खर्च करू नका। मूल्य, सोय आणि गुणवत्तेत गुंतवणूक करा। नात्यांमधील प्रेमाला नाटकीपणाची गरज नसते। लक्ष द्या आणि छोटे प्रेमळ हावभाव दाखवा। जर सामाजिक गोंगाटामुळे तुम्हाला थकवा येत असेल तर थोडे मागे फिरा। अपराधी वाटून घेऊ नका। जेव्हा तुम्ही स्वतःला जास्त लोकांसमोर आणत नाही तेव्हा तुमच्यातील चमक परत येते। सिंह राशी, जे गुप्त होते ते आता उजेडात येत आहे। सिंह राशीचे शास्त्रज्ञ आता त्यांचे निष्कर्ष प्रकाशित करू शकतात। सिंह राशीचे पोलीस न्यायालयात हजर राहतील। तुम्हाला गहन विचार सुचतील। तुम्ही कदाचित दूरचा प्रवास कराल, शिक्षण घ्याल, काहीतरी प्रकाशित कराल, वकिली कराल किंवा कोणत्या तरी प्रकारे व्यापक दृष्टिकोनांशी संबंधित असाल। तुम्ही वर्षभरापासून एखाद्या सरकारी, संस्थात्मक किंवा केवळ व्यवस्थापन प्रकल्पात आशा गुंतवली असेल। आता जूनपर्यंत या पडद्यामागील परिस्थितींना मोठे भाग्य लाभेल, त्यामुळे जे काही उपयोगी पडेल ते स्वीकारा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या। रविवारी महत्त्वाकांक्षेसाठी आणि प्रतिष्ठित लोकांशी ओळख होण्यासाठी आहे। सर्व काही ठीक आहे। आशा, आनंद, सामाजिक सुख आणि लोकप्रियता सोमवार, मंगळवारी तुमच्याकडे येतील। सर्व काही चांगले आहे, परंतु सोमवार दुपारपासून मंगळवार पहाटेपर्यंत कोणतेही व्यावहारिक काम हाती घेऊ नका। बुधवार, गुरुवारी शांत राहा, विश्रांती घ्या, चिंतन करा आणि योजना आखा। बुधवार दुपारनंतरचे हे 2 दिवस शांत आणि अनुकूल असतील। गुरुवार तुम्हाला मुक्त करू शकतो, साखळ्या तोडू शकतो, मग ते प्रत्यक्ष असो किंवा नकारात्मक विचारांपासून तुमची सुटका होण्याच्या अर्थाने असो। शुक्रवार, शनिवार तुमची ऊर्जा आणि करिश्मा उच्च पातळीवर पोहोचेल। स्वतःला सिद्ध करा, इतरांना दिसा आणि इतरांना दिसू द्या। प्रेमासाठी उपलब्ध राहा। शुक्रवारी दुपारनंतर प्रतिस्पर्धी व्यक्तीला किंवा वादाला बाजूला सारा। या आठवड्यात तुम्ही एकदम ऊर्जायुक्त आणि निर्णायक राहाल। व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या विचारांची दखल घेतली जाईल, त्यामुळे तुमचे प्रकल्प वेगाने पुढे जातील। वैयक्तिक आयुष्यात काही जुन्या समस्या सोडवण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या भावनिक गरजांकडे लक्ष देण्याची वेळ येईल। एकूणच हा काळ तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि स्वतःला नव्याने सिद्ध करण्यासाठी योग्य आहे। हा आठवडा खरंच तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे ठामपणे पाऊल टाकायला मदत करेल। तुम्ही तुमच्या प्रयत्नांना ठाम आधार देत आहात, एकदम लक्ष केंद्रितपणे काम कराल आणि यामुळे तुमच्या भविष्यात मोठे यश मिळू शकते। तुम्ही कोणत्याही मोठ्या निर्णयांबाबत आत्मविश्वासाने पुढे जाल, त्यामुळे तुम्हाला नक्कीच समाधानकारक परिणाम दिसतील। सिंह राशी 23 ते 29 मार्च या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर चांगले योग येतील। तुमच्या कामाची दखल घेऊन नवीन संधी उघडतील आणि तुमची प्रेरणा इतरांमध्येही पसरून जाईल। वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला संतुलन राखता येईल आणि तुम्ही नव्या गोष्टी शिकण्याच्या मनस्थितीत राहाल। यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल। या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि समतोल यामुळे तुम्ही या आठवड्यात खूप चांगल्या संधींचा लाभ घेऊ शकाल। तुमच्या कामाच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि तुमची ऊर्जा इतरांनाही प्रेरित करेल। तुम्हाला नक्कीच स्वतःमध्ये नवी उभारी जाणवेल। सिंह राशी, या आठवड्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर अधिक भर देऊ शकता आणि तुमच्या धाडसामुळे तुमचं कार्यक्षेत्र आणखी फुलवता येईल। त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी खरोखरच बदल घडवणारा आणि यशाच्या दिशेने नेणारा ठरेल। तुमच्या या आत्मविश्वासाने आणि धाडसाने तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या क्षमतेवरच नव्हे तर तुमच्या भविष्याच्या दिशेनेही एक मोठा टप्पा गाठाल। त्यामुळे यश तुमच्या दारी नक्कीच थांबणार आहे। तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावर आधारित जे निर्णय घेता त्यामुळे तुमच्या वाटचालीत खूप मोठा बदल होईल आणि तुम्हाला अपेक्षित असलेले यश नक्कीच मिळेल। या आठवड्यात सिंह राशीच्या व्यावसायिक जीवनात चांगल्या संधी येतील। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल।
तुम्ही प्रकल्पांमध्ये पुढे जाणार आणि नवीन भागीदार किंवा क्लायंटसह संबंध मजबूत होणार. तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास असेल, त्यामुळे आर्थिक प्रगती आणि व्यवसायातील स्थिरता दोन्ही वाढतील. या आठवड्यात सिंह राशीचं प्रेम जीवन चांगलंच असणार आहे. तुमच्यातील निसर्ग प्रेमळपणा आणि समजूतदारपणा यामुळे तुमच्या नात्यात स्थिरता येईल. सिंगल असलेल्या लोकांना नवीन ओळखीत रोमांचक जुळवणी होऊ शकते, तर नात्यात असलेल्या जोडप्यांना एकमेकांसोबत अधिक जवळीक निर्माण होईल. या आठवड्यात सिंह राशीच्या आर्थिक जीवन स्थिर राहील. तुमच्या गुंतवणुकीचा परतावा चांगला असेल आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित फायदे मिळतील. काही खर्च नियोजनबद्ध पद्धतीने कराल, ज्यामुळे तुमचा बजेट व्यवस्थित राहील. या काळात आर्थिक स्थिरतेवर भर द्या, तर दीर्घकालीन फायनान्ससाठी तुम्ही तयार राहाल. या आठवड्यात सिंह राशीला खर्चांबाबत थोडी खबरदारी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही व्यवहारात किमतींवर थोडं अधिक लक्ष द्या. तसेच वचनांमध्ये बांधिलकी पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन ठेवा. आर्थिक स्थिरतेसाठी हे आवश्यक असेल. सिंह राशी, खर्चांची नीट मांडणी केल्याने तुमचं बजेट समतोलात राहील आणि तुम्हाला अपेक्षित आर्थिक स्थिरता साधता येईल. त्यामुळे तुमचे दीर्घकालीन ध्येय पूर्ण होण्यास मदत होईल. सिंह राशी, गेल्या काही काळात तुम्ही अनुभवलेले अडथळे, विलंब आणि निराशा आता हळूहळू कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि याच काळात तुमच्यासमोर एक अशी संधी येऊ शकते जी तुम्हाला पुढे नेणारी ठरेल. सिंह राशी, तुमच्या जीवनात एक असा काळ सुरू होणार आहे जो तुमच्या आयुष्यात यापूर्वी कधीही अनुभवला नसेल. कारण ग्रहांची स्थिती, तुमच्या कर्माचा वेग आणि विश्वाची ऊर्जा या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन तुमच्या नशिबाला एका नवीन दिशेने वळवणार आहेत. आणि या काळात तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या आधी अनेक वेळा तुमच्या हातातून निसटल्या होत्या, पण आता त्या परत येणार आहेत, अधिक ताकदीने आणि अधिक सकारात्मकतेने. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जे प्रश्न, चिंता आणि अनिश्चितता होती त्यावर आता हळूहळू प्रकाश पडायला सुरुवात होईल. कारण तुमच्या आयुष्याच्या मार्गावर असलेले अडथळे दूर होऊ लागतील आणि जे काम वारंवार अडत होते ते अचानक गती घेईल आणि तुम्हाला जाणवेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. हा काळ फक्त बाह्य यशाचा नाही, तर आतल्या समाधानाचा देखील आहे. कारण जेव्हा माणसाच्या मनात शांतता आणि विश्वास निर्माण होतो, तेव्हा त्याचे निर्णय अधिक योग्य ठरतात आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर सकारात्मक पद्धतीने दिसून येतो. त्यामुळे या काळात तुमच्या विचारांमध्ये एक वेगळी स्पष्टता येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांचा अनुकूल योग तयार होतो, तेव्हा तो फक्त पैशाच्या स्वरूपातच नाही, तर नातेसंबंध, आरोग्य आणि मानसिक स्थिती यामध्येही बदल घडवून आणतो. आणि सध्या तुमच्या जीवनात असाच एक योग निर्माण होत आहे जो तुमच्या एकूण जीवनशैलीत सुधारणा घडवणार आहे. तुमच्या प्रयत्नांना जे फळ मिळत नव्हते ते आता मिळायला सुरुवात होईल. कारण वेळ बदलतो तेव्हा परिस्थितीही बदलते आणि ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच लोक आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील आणि तुमच्या यशाची कबुली देतील. या काळात तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते जी तुमच्या मनाला आनंद देईल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी नवीन प्रेरणा देईल. ही बातमी तुमच्या कामाशी, पैशाशी किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. कारण ग्रहांची चाल अशी आहे की जे अडकलेले काम आहे ते पुन्हा सुरू होईल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल आणि सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सिंह राशी, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या काळात तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी जोडण्याची संधी मिळेल आणि जेव्हा माणूस स्वतःला समजून घेतो तेव्हा त्याच्या जीवनातील अर्ध्या समस्या आपोआप सुटतात. काही लोक तुमच्या आयुष्यात परत येऊ शकतात जे कधी तुमच्यापासून दूर गेले होते, पण आता परिस्थिती बदलल्यामुळे ते पुन्हा तुमच्याशी संपर्क साधतील आणि यावेळी तुम्हाला योग्य निर्णय घेणे आवश्यक असेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण तुम्हाला नवीन संधी मिळतील किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. पण कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक आणि शांत मनाने घ्या. एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.